देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेडे मुक्तिचारी साधियेला, तेडे मुक्तिचारी साधियेला, साधियेला, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी। हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी रे, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी।
नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव. तुटला संदेह, तुटला संदेह, भवमूळ व्याधीचा, भवमूळ व्याधीचा, विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव. म्हणा नरहरी उच्चार, म्हणा नरहरी उच्चार, कृष्ण हरी श्रीधर, कृष्ण हरी श्रीधर, कृष्ण हरी श्रीधर, हेची नाम आम्हा सार. म्हणा नरहरी उच्चार, म्हणा नरहरी उच्चार. म्हणा नरहरी उच्चार, संसार तरावया, संसार तरावया, प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव. विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव.
सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी चला 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 चला
की जय। सद्गुरु संत तुकाराम महाराज की मन सतत चला मंगळ वेढे पाहू नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ वाड्याच्या पडक्या भिंती दामाची महती कथिती ती कथा मुखाने गाऊ ती कथा मुखाने गाऊ नाम विठ्ठल
विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंता, विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंता. पाहताच होती दंग आज सर्व संत, पाहताच होती दंग आज सर्व संत, विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंता, विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंता. युगे 28 उभा विठू विटेवरी, युगे 28 उभा विठू विटेवरी. धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी, धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी. दर्शनास येथे जमती गरीब श्रीमंत, दर्शनास येथे जमती गरीब श्रीमंत, विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंता, विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंता. पाहुनी या पुंडलिकाची सेवा ती आलोट, पाहुनी या पुंडलिकाची सेवा ती आलोट. फेकताच वीट घडली परब्रह्म भेट, फेकताच वीट घडली परब्रह्म भेट. अनाथांचा नाथ हरी असे दयावंत, अनाथांचा नाथ हरी असे दयावंत, विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंता, विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंता. कुठली ती होती माती कोण तो कुंभार, कुठली ती होती माती कोण तो कुंभार. घडविता उभा राही पहा विश्वंभर, घडविता उभा राही पहा विश्वंभर. तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत, तिच्यामुळे पंढरपूर झाले कीर्तिवंत, विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंता, विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंता.
Gracias.
Oh
कृपावंता कायमी पतिता कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग घेतलेला अभंग जगत वंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू संत शिरोमणीचे भगवंत असलाडके भक्त असणारे माझे देहुनिवासी तुकोबराय यांचा शुद्ध मराठीतला साध्यातल्या साध्या माणसाला समजेल असा आणि सोप्या भाषेतला विशेष भगवंताची ओळख करून देणारा आणि संतांचं महत्व सांगणारा चार चरणाचा अभंग विठ्ठल. त्याचबरोबर ज्यांच्या सत्तेने आता पकोज वाजवतात, ज्यांच्या सत्तेने पेटीवाले पेटी वाजवतात, ज्यांच्या सत्तेने गायकवृंद गातात, टाळकरी टाळ वाजवतात, त्यांच्या सत्तेने हा देह बोलतो आहे. नवे नवे ज्यांच्या सत्तेने आता तुम्ही इथं बसलेला आहात सगळ्यात अगोदर भगवंताचं नामस्मरण विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वादि साक्षिभूतम भावा
प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराचे सुता चरणावरी ठेवून माथा साष्टांगाता दंडवत दुजी बंधू सारजाजी चतुराननाचे आत्मने विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग घेतलेला अभंग जगत वंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू संत शिरोमणी असे भगवंत लाडके भक्त असताना माझे देहुनिवासी तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान जन्माला घालणाऱ्या मायपेक्षा आणि बापापेक्षा संत श्रेष्ठ असतात असं कोण सांगतय व्यक्तिशा हरिभक्त पर्यंत विद्याताई महाराज जगताप सांगत नाही कोण सांगतय जगत वंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू संत शिरोमणी तुकोबाराय बोलतात जन्माला घालणाऱ्या मायपेक्षा आणि बापापेक्षा संत श्रेष्ठ आहेत तर ते श्रेष्ठ आहेत पण कसे आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल महाराज कसे श्रेष्ठ आहेत आम्ही आमच्या मुलांना जन्माला घातलं छोटे छोटे घास मुखात भरवले बोटाल धरून चाला शिकवलं आमची मुलं लहानाची मोठी झाली तारुण्यात आली आम्ही त्यांचं लग्न केलं भारी नियोजन केलं आणि संतांना महत्व देतात हे कसं साधारणतः आई बाबा काय करतात मुलांना जन्माला घालतात छोटे छोटे घास मुखात भरवतात बोटल धरून चाला शिकवतात आपली मुलं मोठी होतात तारुण्यात येतात मुलगी असेल तर आपण भारी मुलगा पाहतो हो की नाही मुलगा असेल तर भारी मुलगी पाहतो लग्न लावतो आणि संसाराच्या राडगाडग्यात गुंतवतो हो की नाही पण संत काय करतात संसाराचाच नव्हे तर जन्म मृत्यूच्याही राडगाडग्यातून सोडवतात मग आता सांगा बरं संत श्रेष्ठ का आई बाबा श्रेष्ठ आई बाबा गुंतवतात आणि संत सोडवतात म्हणून जन्माला घालणाऱ्या मायपेक्षा आणि बाबांच्या पेक्षा संत श्रेष्ठ आहेत मग असे सर्व श्रेष्ठ असणारे संत येतात कशासाठी बाबा आपलं येणं कशासाठी आपण सहज आणि बोलता बोलता बोलून जातो महाराज आहे तोपर्यंत खाऊन पिऊन घ्या मेलं म्हणजे गेलं आहे की नाही आपलं येणं आणि आपलं बोलणं पण संतांचं येणं त्यासाठी का नाही ते सांगतात अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जना जड जीवा जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आणि मोक्ष पदाला नेण्यासाठी संत येतात मग जर का अशा संतांची भेट झालीच गाठ जर पडलीच तर होतंय काय संतांची भेट झाल्यानंतर गाठ पडल्यानंतर काय चर्चा होते साधारणतः व्यवहार आहे का मला सांगा दोन शेतकरी जर एकत्र आले तर काय गप्पा मारतात दोन शेतकरी माहिती ना हा साधारणतः शेतकऱ्यांची काय चर्चा आहे किती गेला ऊस किती राहिला कांदा लाईटीचं लोड शेडिंग कसं काय लईच ताप दिलाय ह्या गप्पा कोणाच्या दोन शेतकऱ्यांच्या दोन पुढारी एकत्र आले दोन पुढारी काय गप्पा मारतात काय कुणाचा पॅनल लागल काय कस काय वारे कोणतं सीट लागल कोणतं सीट निघल ह्या गप्पा कोणाच्या आहेत दोन पुढाऱ्यांच्या दोन महिला एकत्र आल्या दोन महिला आपल्या काय गप्पा आहेत आताच मी आत गेले 4-2 मिनिटं बसले बोलले आम्ही 4-2 जणी एकत्र आलो आल्या लगेच साडी छान दिसते बरं का आमच्या गप्पा हा कलर सुंदर आहे बरं का ही डिझाईन छान आहे बरं का तुमचा फ्रीज सुंदर आहे बरं का कपाटाची डिझाईन तर एकच नंबर आहे बरं का ह्या गप्पा कोणाच्या दोन महिलांच्या दोन स्त्रिया एकत्र आल्या तर ह्या गप्पा मारतात आणि मला सांगा दोन साधू एकत्र आले दोन साधू काय गप्पा मारतात बायका बरोबर आहेत का बॅलन्स किती आहे त्या गप्पा मारतात का नाही दोन साधू जर एकत्र आले तर त्या काय गप्पा मारतात ते बोलतात 2 मिले 64 किले 20 रहे करजोड काय सांगतात 2 मिले 64 किले 20 रहे करजोड हरिजन से हरिजन मिले विहंग से 7 करोड हरीच्या दासाला हरीचा दास जर भेटला ना 2 मिले 64 किले दोघ जण एकत्र आले आपले 32 दात समोरच्याचे 32 दात किती झाले 64 किले नकळत चेहऱ्यावर त्याच उमटलं 2 मिले 64 किले 20 रहे करजोड हे 10 आणि समोरच्याचे 10 किती झाले 20
20 रहे करजोड. हरिजन से हरिजन मिले, हरीच्या दासाला हरीचा दास भेटला, विहोन से 7 करोड. प्रत्येकाच्या शरीरावरती 3.5 कोटी रोम आहेत. मोजण्याचा प्रयत्न करू नका, पण तेवढे आहेत. हे 3.5 कोटी रोम आणि समोरच्याचे 3.5 कोटी किती झाले? 7 करोड. अंगावरती काटा उभा राहतो, चेहऱ्यावरती नकळत हास्य येतं आणि हात जोडले जातात. या सांकेतिक खुणा 2 साधूंचे. असे साधू जर जीवनात आले ना, साधू यावं लागतं बरं का आपल्या जीवनात. असे साधू जर आपल्या जीवनात आले तरच तुकोबराय सांगतात वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नामा विठोबाचे. सुख नावाची वस्तू भेटते. सुख कधी? साधू जर जीवनात आले तर. भगवंत परमात्मा आपल्या जीवनात आला, साधू आपल्या जीवनात आले तर सुख नावाची वस्तू भेटते. आणि सुख जगाच्या बाजारात तरवजवरती कुठेही खरेदी करता येत नाही. सुख ही अशी गोष्ट आहे बंडल देऊन विकत घेता येत नाही, हे की नाही? हे सुख आहे भगवंतापाशी आणि भगवंत आहे तुमच्या आमच्या हृदयाचे विराजमान. ही ओळख करून देतात संत. म्हणून तुकोबराय सांगतात असे संत, असे साधू असतात कुठे बाबा? असे संत कुठे असतात? आता इथं तुम्ही गुणी मंडळी आहेत सगळी, इथं उभं राहिल्यास नंतर माझं नियोजन वेगळं होतं. अभंग मला दुसरा घ्यायचा होता, पण तुमच्या सगळ्यांच्याकडे पाहिलं, महाराजांच्याकडे पाहिलं आणि नकळत माझ्या मुखातून हे शब्द बाहेर पडले. नियोजन हे नव्हतं, पण खरंच साधूंच्याकडे पाहिलं, संतांच्याकडे पाहिलं आणि एका आईची तळमळ जशी असते ना लेकरांच्यासाठी, तशी तळमळ मला ह्या महात्म्यांच्यात दिसली, ह्या सगळ्या लेकरांच्यासाठी. म्हणून हा अभंग निवडला. माझी तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जागी संतगण. मला सांगा, तुम्ही येड्या बाबळीचं जंगल पाहिलंय का? पाहिलंय का? हा पाहिलंय. कडुनिंबाचं पाहिलं, सागवानाचं पाहिलं, आंब्याचं पाहिलं, पण चंदनाचं जंगल कोणी पाहिलंय का? पण असं मात्र पाहिलं असेल, कडुनिंबाच्या जंगलात कुठेतरी एखादा दुर्मिळ मात्र चंदन 100% आहे. येड्या बाबळीच्या जंगलात कुठेतरी दुर्मिळ चंदन आहे. सगळीकडे चंदन नाही, पण दुर्मिळ चंदन आहे. तसं आज माणसांचं जंगल नाही का? आमच्या वडगाव मध्ये माणसं, तुमच्या पुण्यात माणसं, महाराष्ट्रात माणसं, मुंबईत माणसं, दिल्लीत माणसं, पाकिस्तानात माणसं, अमेरिकेत माणसं, चीनमध्ये माणसं. माणसांचं जंगल नाही का? आहे ना. पण सज्जन घराघरात आहेत का? नाही ना. सज्जन घराघरात नाही, सज्जन गावागावात नाही. सज्जन कुठं तरी दुर्मिळ आहे. जसं चंदन कुठं तरी दुर्मिळ असतो, तसंच सज्जन कुठेतरी दुर्मिळ. आता एवढं मोठं गाव आहे, पण एवढ्या गावात मोठ्या माणसांच्या गर्दीत, एवढ्या माणसांच्या जंगलात असं दुर्मिळ माणसं आहेत का? नाही. अशी आहेत का? अशी घराघरात माणसं आहेत का? चौकात चौकात आहेत का? गल्लोगल्लीत आहेत का? अशी जर माणसं गल्लोगल्लीत असती, चौकात चौकात असती, तर अशी मंदिरं अजून 10-50 उभी राहिली असती. आणि एकदा का अशा संतांची भेट झालीच, परिपूर्ण संतांची जर भेट झाली, परिपूर्ण संत जर आपल्या जीवनात आले ना, तर सुख नावाची वस्तू भेटते. मला सांगा, आपलं वय वर्ष 40, 50, 70, 80, कुणी आज उद्या आल्या, हो की नाही? कुणी बघितलं उद्याच दिवस येईल का? सांगता काही सांगता येत नाही. आता तुमच्या समोर व्यक्तिशा जगतापताई लई कना 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 बोलते, पण घरी जाईलच, काही खात्री आहे का? नाही. जाऊ द्या, आहे का विश्वास? नाही खात्री. कोण कधी जाईल सांगता येत नाही. शरण भंगुरा नाही बरबसा, हो आहे बरबसा. शरण भंगुरा नाही बरबसा, नाही बरबसा. हरी सावधान सोडावयाचा, सोडावयाचा, सावधान सोडावयाचा, सोडावयाचा. बहीण बहीण माय गळा पडेल माझा, गळा पडेल माझा.
काय सांगितलं? क्षणभंगूर नाही भरोसा. माणसाचा कसलाही भरोसा नाही, कसलाच भरोसा नाही. हे काय सकाळ लोकमत पुढार पेपर मधलं वाक्य आहे का? हे काकड आरतीत सांगितलं, कसलाच भरोसा नाही, कोण कधी जाईल सांगता येत नाही. मग जायचंय आपल्याला, जगाचा निरोप एक दिवस घ्यायचा आहे. यथार्थ अनमोल किमतीचा देह भगवंताने आपल्याला दिला. हा देह नेमका दिला कशासाठी बाबा? ज्या देहाचा मोल ठरू शकत नाही, ज्या देहाची किंमत ठरू शकत नाही, असा अनमोल एक नंबर देह भगवंताने आपल्याला दिला. अनमोल का म्हणतात त्याच्या पाठीमागचं कारण आहे का? भारी देह भगवंताने आपल्याला दिला. सृष्टीवरती माणसाची जात जर सोडली ना तर एवढा श्रेष्ठ देह कोणाचाच नाही. का? आता तुम्हाला कोणाला म्हटलं वन टाइम कॅश 5 लाख रुपये मोजून देते, बंडल कॅश, टॅक्स वगैरे नाही, असाच वन टाइम 5 लाख कॅश मोजून देते, कुणी बी एक डोळा काढून द्यायचा. कोण देईल? करा बरं एखाद्याने वरबोट. महाराज देईल का कुणी? नाही देऊ शकत. का? तुमच्या एका डोळ्याची किंमत 5 लाख नाही होऊ शकत. मग 2 डोळ्याची किंमत झाली किती? एक दात पडला, खूप दुखायला लागला, खूप त्रास झाला, डॉक्टरांचं कळलं, डॉक्टर खूप त्रास होता, 2 दिवस झालं, अन्नाचा कण पोटात नाही गेला, रात्रभर झोप नाही लागली, असं करा ना, काढूनच टाका आणि दुसरा बसवा. डॉक्टर म्हणले 15,000 रुपये लागतील. आम्ही म्हणलं 15 सोडून 20 घ्या, पण क्लिअर करून द्या डॉक्टर. ठीक आहे. एका दाताची किंमत किती? 20. मग ज्याने 32 फ्री चार्ज मध्ये आपल्याला दिले का नाही? आपण काय दिलं त्याच्या बदल्यात? खाना पिना सोना बस एवढंच दिलं ना, बाकी काय दिलं? म्हणून ते म्हणतात अनमोल. एवढा भारी देह भगवंताने आम्हाला दिला, भगवंताचं ध्यान करण्यासाठी दिला, भगवंताचं भजन करण्यासाठी दिला, परमार्थ करण्यासाठी दिला. मग आपला परमार्थ चालू आहे का? आता तुम्ही म्हणतात परमार्थ करत नाही का, भगवंताचं भजन करत नाही का? महाराज तुमच्या समोर बसलोय, भगवंताचं भजन करत असल्याशिवाय बसलोय का? भगवंतावरती प्रेम असल्याशिवाय बसलोय का? असं तुम्ही म्हणता. तुम्ही भगवंतावरती प्रेमही करताय, भगवंताचं भजनही करताय, परमार्थही चालू आहे, भक्ती चालू आहे. पण भक्ती ही आपल्याला आवडेल अशी असावी का देवाला आवडेल अशी असावी? कशी असावी? देवाला आवडेल असे व्यवहार आहे का? सोप्या भाषेत आपण संसारी जीव आहोत सगळेजण. हा, मला सांगा, बायकोला आवडेल असं राहावं का नवऱ्याला आवडेल असं राहावं? तुम्ही संसारी जीव आहेत ना सगळे. बायकोला आवडेल असं राहून जमल का? नाही जमणार. नवऱ्याला जसं आवडतं तसं राहावं लागेल. हा काय झाला? व्यवहार, हो की नाही? हा व्यवहार आहे. मग परमार्थ सुद्धा तसाच आहे. एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत परमार्थात सुद्धा. व्यवहारात तुम्ही जेवढं काटेकोरपणे नियमांचं पालन करता आहात तेवढंच परमार्थात करणं गरजेचं आहे. व्यवहारात आपल्या पतिराजांना जसं आवडतं तसं बायकोने राहावं आणि परमार्थात भगवंताला जसं आवडतं तसं भक्ताने राहावं. मग आपल्याला 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराणे काहीच नका समजू द्यात, पण आपल्याला एवढं समजावं आपल्या भगवंताला काय आवडतंय. आमचे नाथ बाबा शुद्ध मराठीत सोप्या भाषेत सांगतात, भगवंताला नेमकी भक्ती आवडती कोणची? तुळशी माळा गळा तुळशी माळगळा गोपी चंद टिळा हृदय कळगळा वैष्णवांचा. आता तुम्ही गुरी मंडळी आहेत, सगळी गुरु भक्त आहात, तुम्ही सगळे शिष्य मंडळी आहात, तुमच्या गळ्यात माळा आहेत, कपाळाला गंधे, वैष्णवांच्यावरती अपार प्रेम आहे, ही भक्ती भगवंताला आवडते. पण मला सांगा, महाराजांसारखे सद्गुरु जर आपल्या जीवनात आले नसते तर हा भक्तीचा राजमार्ग आपल्याला समजला असता का?
कोणचा बाप सांगतो का पोराला बाळा माळ जर घातली नाही तर तुला जेवाय देणार नाही असं म्हणणार आहे काय कुणी येत एखादं करा बरोबर हा सांगता कधी हरिपाठ जर वाचला नाही तर लय मारीन बर का असं म्हणणार एखादा बाप आहे का नाही नाही सापडत महिला मंडळ तुम्ही बी शाळेत नाही गेल तर लय मारीन बर का अभ्यास नाही केला तर जेवाय देणार नाही बर का असं म्हणता का नाही पण शाळेत जर गेला नाही तर लय मारीन अशी म्हणणारी आई आहे पण जाता जाता शाळेत जाता जाता आजोबाजींचं दर्शन करून जा बर का अशी सांगणारी आई आहे का का काय आजीचं दर्शन घेतलं पोरग बारीक होईल काय प्रॉब्लेम काय हे नाही सांगत तुम्ही आणि तुम्ही बी हरिपाठ जर वाचला नाही तर जेवाय देणार नाही असं म्हणणारा बाप आहे का काय होईल हरिपाठ वाचल्यावर काही नाही साधू संतांना माहिती होतं पुढे काय प्रॉब्लेम येणार आहे कोणते दिवस येणार आहे साधू संतांना माहिती होते त्यांना माहिती होतं हे काम कोणता बाप नाही करू शकत हे काम कोणची आई नाही करू शकत हे काम फक्त संत करतात म्हणून माझे तुकोबराया अभंगाच्या पहिल्या चरणात ते सांगतात जन्माला घालणाऱ्या मायपेक्षा आणि बापापेक्षा संत श्रेष्ठ अभंगाचं पहिलं चरण तुम्ही संतमा पण चांगल्या चांगल्या लोकांची लवकर प्रसिद्धी होत नाही आणि खरं लोकांना समजत नाही मी मग जवळ आहे पण माझाच योग असा आहे की मी फर्स्ट टाइम इथं आले नियोजन पहा भगवंताचं कसं आहे एवढ्या जवळ असताना मला त्यांना भेटता कधीही आलं नाही दुर्दैव असं दोघ जण घरी आले महाराज आणि त्यांचे चिरंजीव कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी आले हरिभक्त परायण राजाराम महाराज जगताप बाहेर गेलेले होते माझे पतिराज कार्यक्रमाला महाराजांचं आणि त्यांचं बोलणं झालं महाराज आम्ही घरी येतोय मला कल्पना नव्हती मी घरी होते आल्याच्या नंतर बसाय टाकलं पाणी दिलं चहा दिला दर्शन झालं पण मला विचारावं लागलं महाराज मी नाही ओळखलं माफी मागून त्यांना बोलले मी नाही ओळखलं म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं एवढ्या जवळ असणारे कोणाला कळलं देव तू कोबराय मग जवळ होते पण जवळच्या माणसाला समजले का नाही ना कळले जवळच्या लोकांनी त्यांना गावाच्या बाहेर काढलं आणि किती हिताचा निरोप सांगत होते किती भारी संदेश देत होते घरोघरी जाऊन सांगत होते देवगा कोणी 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 देवगा कुणी ऐकता आला घर बसून आणि माणसं काय म्हणली देव उठली देव न लगे साठवणीचे रुतले धागे देवा मला नाही लागत बाबा त्या घरोघरी सांगत होते देव घ्या देव घ्या देव घ्या आम्ही म्हणलो आम्हाला नाही लागत आम्हाला नको आम्हाला नको आम्हाला नको आज बी इथं काय वेगळं आहे एवढं भारी नियोजन एवढं आयुष्य भगवंतासाठी वेचलं एवढं भारी घर नाही बांधलं त्या महात्म्यांनी मंदिर बांधलं मंदिर घरात लॉकर नाही केलं अलमारी नाही केली देव आणला देव आम्ही लॉकर घेतो तोळे आणतो बंडल आणतो कुठं ठेवू कुठं नाही ही आपली संपत्ती आहे कुणाची संसारी जीवाची आणि साधू संतांची संपत्ती ही असते का साधू संतांची संपत्ती बोला तरी हरी बोला नाही तरी बोला व्यर्थ गलबला करू नका द्यायचंय ना देव द्या घ्यायचंय ना देव घ्या भारी मंदिर आणि मंदिरात भगवंताची मूर्ती आणि प्राणप्रतिष्ठा ही संपत्ती एका साधूची असते ही संपत्ती संतांची असते आणि भाग्य असं आपलं तुमचं सगळ्यांचं सगळेजण आपण त्यांच्या चरणावरती लीन झालो हे आपलं भाग्य आहे त्यांच्यासारखे महात्मे आपल्या जीवनात आले सद्गुरू तुम्हाला सगळ्यांना भेटले हे तुमचं भाग्य आहे आणि कसं दिवस आहे आजचा माहिती का इथं आलं एवढं प्रसन्न मला वाटलं हे एवढं तुम्ही भारी नियोजन केलेलं आहे एवढं मंडप एवढं डेकोरेशन एवढे वारकरी एवढे
महाराज घरी आल्यानंतर म्हणले जेवढी पोरं असतात तेवढी. आम्ही शब्द दिला होता तेवढ्या शब्दाला मला नाही जागता आलं, उलट 4-2 मुलं कमी आली. माफी मागते, दिलगिरी व्यक्त करते. कार्यक्रमाचं खूप नियोजन होतं त्याच्यामुळं मला नाही शब्दाला थोडंसं कमी पडलो आम्ही. पण इथं आल्यानंतर एवढं प्रसन्न आणि एवढं भारी. किती भारी. ज्यावेळेस जनाबाई मीराबाई पंढरपूरला जायच्या का, किती आनंद. 15 दिवस महिनाभर अख्ख्या गावात त्यांची चर्चा असायची. किंवा त्या सगळा संसाराचा पसारा सगळं काही उरकून पंढरपूरला जायचं. एवढ्या सजायच्या. मग त्यांचं सजणं काय आपल्यासारखं होतं का. पण तरी सुद्धा 1 नंबर भगवंतावरती प्रेम असताना भारी सजायच्या आणि मग त्या पंढरीला जायच्या. आणि त्या पंढरीला गेल्यास नंतर तुम्हा महिलांच्याकडे बघून मला आठवलं बरं का ते. त्या पंढरीला जायच्या, घर सोडायच्या, नवरा सोडायच्या, पोरं सोडायचे, गुरं सोडायचे आणि पंढरीच्या वारीला जायचं. आणि वारीला गेल्यास नंतर एवढ्या इथं आल्यावर एवढं प्रसन्न वाटलं की खरंच जुना काळ आठवला. त्या महिलांच्याकडे बघितलं, तुम्हा सगळ्यांच्याकडे बघितलं आणि सगळंच विसरून गेल्यासारखं वाटलं. याच्या पाठीमागचं कारण, याचं श्रेय जे जातो ना ते सगळं या माऊलीला जातं. सगळं. जोरदार टाळ्या वाजव, जोरदार. यांच्या उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही. गुरु हा संत कुळी त्याच्याशिवाय विशेष महत्वाचं आणि श्रेष्ठ असं दुसरं काहीच नाही. एके ठिकाणी सांगितलं, गुरु थोर म्हणावा का देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा. मला वाटत आहे गुरु आणि भगवंत परमात्मा दोन्ही जर समोर आले ना तुमच्या पुढे, दोन्ही समोर येऊन उभं राहिले, तुम्हाला विचारलं दर्शन आधी कोणाचं घेणार.
विश्वाचा मालक भगवंत परमात्मा आणि आपले सद्गुरू समोर येऊन उभा राहिले. कोणाचा अगोदर पायदार आहोत सांगा बरं इमानदारीने. काय लोक म्हणतात देवाचं, काय म्हणतात सद्गुरूंचं. अहो सद्गुरूंचं धरलं पाहिजे. जयांच्या प्रसादे रघुराज पावे. विश्वाचा मालक भगवंत परमात्मा भेटलाय, आता समोरही आलाय, आमच्या हृदयाचा विराजमान आहे. याची अनुभूती सुद्धा आम्हाला आली, पण कोणामुळे आली? जरा तरी थोडासा आदर पाहिजे का नाही पाहिजे. म्हणून साधू संत सांगतात, शास्त्र सांगतं, सद्गुरु शिवाय दुसरं श्रेष्ठ काहीच नाही. सद्गुरु मला वाटत आहे सद्गुरु थोर आहे का, तर तयांच्या प्रसादे रघुराज पावे. का श्रेष्ठ आहेत? जे काम आई करू शकत नाही, जे काम बाबा करू शकत नाही, जन्माला घालणारा बाप आपल्यासाठी काही करू शकत नाही, आई आपल्यासाठी काही करू शकत नाही, ते काम संत करतात. आई कशी असते की आईच्या अंतःकरणाने भगवंताची ओळख करून संत देतात. उदाहरण सांगते तुम्हाला सोप्या भाषेतलं, मग लक्षात येईल. आपण सगळी शेतकरी माणसं आहेत बऱ्यापैकी बापू, ठीक आहे. आता काळ बदललाय, पण जुना काळ असा होता, सप्र होती लोकांची, सप्र. आता पत्र आला, स्लॅप आला, हवेली, बंगला, माड्या. काळ बदलून गेला. तुमच्यासारखे कार्यकर्ते सतर्क आले थोडेसे, इंदिरा घरकुल योजना आणल्या, परिवर्तन झालं, काळ बदलला. पण जुना काळ असा होता, सपर होतं, सपर. आणि सपर जर शेकरायचं म्हटलं, पहिला पाऊस पडला की मग सपर शेकरायचं, आहे की नाही? मग ती सप्र शेकरायची आणि पहिला पाऊस पडल्यानंतर सप्र शेकरायची, सगळं व्यवस्थित वातावरण असायचं आणि करायची. तर योग असा, एक जणाला सपर शेकरायचं होतं, पहिला पाऊस पडला, पासराट वगैरे आणलं आणि सपर शेकरा ते वर गेलं. सकाळी 8 वाजता वर गेलं. कुठं? सपर शेकरा. किती वाजता? 8 वाजता. 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजले, तरी बी वर काम करते, उन्हात सपर शेकराचं काम करते. आईचं घरातली कामं आवरली, सगळं उरकलं, दिवस वर यायला लागला आणि आईला पोराची आठवण व्हायला लागली किंवा ध्यान व्हायला लागलं. ऊन वाढले, आई घरात जा, बाहेर ये, आज जा, बाहेर ये करायला लागली. बाहेर आली, आवाज दिला, वर चला, अरे बाबा खाली ये ना. ते म्हणलं थांबा आई, थोडं राहिलंय, थोड्या वेळाने येतो. आई आत गेली, पुन्हा 15-20 मिनिटं थांबली, पुन्हा बाहेर आली, अरे बाबा खाली ये, ऊन चालय. ते म्हणलं थांबा आई, थोडा वेळ. ते काही खाली नाही आलं. पुन्हा दुसऱ्या वेळेस, अगं आई खाली ये ना. ते आई पोराला आवाज देते, अरे बाबा खाली ये ना, ऊन झालंय, किती वेळ वर ये. म्हणलं थांबा आई, थोडा वेळ, लगेच नाही येत, लवकर खाली आहे ना. साऱ्या सकाळ धरून उन्हात काम करताय, आईला काय राहावे ना. मग आईच्या लक्षात एक गोष्ट आली, जे वर सपार शेकरीत होतं का, त्याचं छोटस आत पाळण्यात झोपलं होतं, बारक पाळण्यात झोपलं होतं. आई आतमध्ये गेली, पाळण्यातलं उचललं आणि अंगणात आणून टाकलं. कुठं? उन्हात. ते लागलं ना रडायला. रडायला लागल्यास नंतर आवाज कुठं गेला? वर. ह्याने वरून आवाज दिला, आई आत ने ना, ऊन लागतंय. आई म्हणले थांब थोडा वेळ, माझं काम चाललंय. आईने नाही उचललं. पुन्हा आवाज दिला, अगं आई आत ने ना, किती वेळ झाला, ऊन लागतंय. आई म्हणली थांब, माझं काम चाललंय. त्याने वरून उडी टाकली आणि उन्हात होतं का छोटं, ते उचललं आणि छातीला धरलं. आईकडे गेला, मला आई तुला कळत नाही का, किती वेळचं उन्हात टाकलंय, किती त्रास होता असेल. आईला म्हणलं, आई म्हणली बाळा तुझं मी आत्ता उन्हात टाकलं तर एवढा त्रास झाला आणि माझं साऱ्या सकाळ धरून वर आहे, त्याचं काहीच नाही. हे कुणाची भावना आहे? एका आईची. बरं आईचा काय हेतू आहे पोराकडून? काय पोरांनी द्यावं मला? स्वार्थार्थ कसला? काहीच नाही, काहीच. जेवढं आई आपल्या पोरावरती प्रेम करते का, तेवढंच प्रेम संत करतात. या महात्म्यांचा काय फायदा? तुमच्याकडे घरोघरी येऊन तुम्हाला देवाची ओळख करून द्यायचा काय फायदा? काहीच नाही. पण जेवढं आई आपल्या पोरावर प्रेम करते का, तेवढे प्रेम संत करतात. मग नवे नवे तेवढ्यासाठी संत येतात. अभंगाचं चरण दुसरं. Yeah.
एकदा शास्त्रशुद्ध सद्गुरू आपल्या जीवनात आले, ज्या सुखासाठी आपण आयुष्य पळालो, दिवस कष्ट केले, निम्मे रात्रीपर्यंत कष्ट केले, पहाट पासून सुरुवात केली, निम्म्या रात्रीपर्यंत पळालो. दुधात पाणी घालू दूध विकलं का? चिंगड्या खाली घालू कांदे विकले का? बांध कोरू जमिनी वाढवल्या का? कोणासाठी? पोरांसाठी. पण सुख लागलं? त्या पोरांनी समाधानानं राहून दिलं नाही ना. अहो कितीही करा, कितीही आणि काहीही करा, संसार हा दुःखमुळे, तिथं सुख नाही. सुख फक्त भगवंतापाशी आहे आणि तो भगवंत परमात्मा फक्त सद्गुरूंच्या कृपेनेच आपल्याला अनुभवायला येतो. म्हणून असे सद्गुरू आपल्या जीवनात यावेत. ते आले तर सुखाची ओळख. अभंगाचं चरण. हे वाढावया सुख भक्ती भाव भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. भगवंत परमात्मा आपला असा करायचा ना, देवाला काही लागत नाही. देवाला लय फुलांचा हार नाही लागत, वरजारी कपडे नाही लागत, सोन्याचा मुकुट नाही लागत. हे कुठं लागतं? आपल्याकडे लागतं. एखाद्याचं लग्न असेल ना, आता लग्नाला जायचंय, पहिला प्रश्न पडतो, रिकाम्या हाताने कसं जाऊ बाबा? प्रश्न आहे. बरं अपेक्षा कष्ट करून थोडंफार एखादी वस्तू नेली, चांगलं एखादं कपडा वगैरे पोशाख नेला, तर नेल्यास नंतर भीती मध्ये काय आणलंय असलंच आहे. हा विषय कुठला आहे? व्यवहारातला आहे. व्यवहारात तुम्ही कितीही करा आणि काहीही करा, जने सुखाचे दिले घेतल्याचे. इथं सगळं दिलं घेतलं तर गोडे, पण भगवंताला हे नाही चालत. तुमचा पैसा, तुमचं पदन, तुमची प्रतिष्ठा हे नाही लागत. तिकडे एकच गोष्ट लागते देवाला, देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला. आपल्या इकडे वेगवेगळे दुष्काळ आहेत. आपल्याकडे पाण्याचा दुष्काळ, पावसाचा दुष्काळ, पैशाचा दुष्काळ, पुरींचा दुष्काळ. आता सगळ्यात मोठा दुष्काळ आहे कोणचा? कुठे गेलं की माणूस म्हणते महाराज बघा ना, एखाद महाराज आहे का एखाद्या आणता कुठून? आता सप्रात राहणारा बाप असला तर त्याला वाटतं माझी पोरगी बंगल्यात जावं. हे दुष्काळ आपले, पण देवाकडे हा दुष्काळ नाही पडत. देवाकडे एकच दुष्काळ पडतो, तो म्हणजे प्रेम. आणि मग असं ह्या जगात साधा एखादा माणूस पाहुणा जर आपल्या घरी यायचा असला ना, चांगला प्रतिष्ठित, मग ते आपल्याला सगळं व्यवस्थित करावं लागतं. घर, अंगण, सडा, रांगोळी, हे का नाही? घरी पाहुणा यायचा असला तर टापटीप स्वच्छता करतो महिला मंडळी आपण घरी. गावात जर आपल्या एखादा नेता यायचा असेल तर चौक स्वच्छ करतो का नाही गावात? तालुक्यात आणखी मोठा नेता यायचा असेल तर आणखी भारी नियोजन. आणि मोदी जर येणार असेल तर कुठं फुलं टाकून, कुठं पाय गाड्या टाकून, कळल का? आपल्या भारताचे पंतप्रधान जर यायचे असेल तर काय करून काय नाही. आणि विश्वाचा मालक जर घरी यायचा असेल तर आरास यांनी केले. विश्वाचा मालक घरी आणला, अख्ख्या गावात मिरवणूक काढली, सगळ्या वारकऱ्यांना भोजन, सगळ्यांची उठबस, सगळ्यांच्या वरती प्रेम. का? तर विश्वाचा मालक घरी आलाय आमच्या, म्हणून त्याच्यासाठी. मग असा विश्वाचा मालक घरी आल्यास नंतर ज्याने आणला ना, त्याच्यासाठी म्हणावं असं वाटतं, माना की भूल जाना हमारी आदत ही सही. ज्याने आणला, मोदीला आणल्यास नंतर त्याचे मोदीचं जेवढं आभार मानू तेवढं ज्याने आणलंय त्याचा आभार मानावं लागतं का नाही? हे की नाही? तसं भगवंताला ज्याने आणलं त्यांच्यासाठी म्हणावं असं वाटतं, माना की भूल जाना हमारी आदत ही सही, मगर तुम्हें भूल जाना हमारे बस में नहीं. ठीक है ना? माना कि भूल जाना हमारी आदत ही सही, मगर तुम्हें भूल जाना हमारे बस में नहीं. चाहे तो दिल आजमा के देखो, हम खुद को भूल जाएंगे मगर आपको नहीं. एक शिष्य आपल्या गुरुप्रती भाव ठेवतो आणि भाव ठेवल्यास नंतर हे वक्तव्य बोलतो. आणि मग अशा भगवंताच्या आणि आपली विश्वाच्या मालकाची ओळख करून देणारे आपले सद्गुरू आहेत हरिभक्त परायण गुरुवर्य विठ्ठलजी महाराज सुतार.
यांच्या मार्गदर्शनाने हा चाललेला सर्व नामयज्ञ सोहळा आहे. भगवंताला घरी आणल्यानंतर त्यांच्या नियोजनात्मक केलेला कार्यक्रम आहे आणि त्यांच्यासाठी प्रेरणास्थान ज्यांचं लाभलं खऱ्या अर्थाने देवरामजी चिमणाजी परिहार पुण्यावरनं खऱ्या अर्थाने ते त्यांचं नियोजन आहे. ते असणारे असे मार्गदर्शक आणि असे नियोजन करते सगळ्या मंडळी सगळ्यांच्याकडे पाहून म्हणावं असं वाटतं खऱ्या अर्थाने साधू संतांची ही मानदियाळी आहे. सगळ्यांच्यावरती प्रेम करता करता भगवंतावरती प्रेम कसं करावं आणि तो भगवंत परमात्मा आपलासा करून कसा घ्यावा हे नियोजन मात्र या माऊलीने शिकवलं. आणि एवढं मी सांगून आता काही लोक नाही ऐकणार, ऐकतील का? ते म्हणते चला त्यांचं काम आहे सांगायचं, आपलं ऐकायचं काढा तंबाखू किंवा काय म्हणते ह्या कानाने ऐकते ना त्या कानाने सोडून देते, त्यांना काय देणं घेणं नाही. पण जरी तुम्ही नाही ऐकलं, कुणी नाही ऐकलं तरी महाराजांचं काय नुकसान, आपलं काय नुकसान बाबा? जरी नाही ऐकलं तर काहीच नुकसान नाही, तुम्ही नका ऐकू. तरी साधू संतांनी त्यावेळेस सांगितलं हे जरी नाही जाता आपला टाइम संपलेला आहे. जाता जाता आता ज्यांनी ज्यांनी हात सोबत आणले त्यांनी ज्यांनी घरी ठेवले तो भाग सोडून द्या. ज्यांनी हात सोबत आणले त्यांनी एकदा उंच हात करा. पाठीमागे बसलेली मंडळी इकडं बी अंधारातले ज्यांनी ज्यांनी हात सोबत आणले त्यांनी एकदा उंच हात करा आणि त्या भगवंताचं भजन करा. आपल्या आयुष्याचा सार्थक करून घ्यावं असं वाटत असेल तर शास्त्रशुद्ध सद्गुरू करा आणि मग आपल्या आयुष्याचं सार्थक होईल. विश्वाचा मालक भगवंत परमात्मा तुमच्या आमच्या हृदयात विराजमान आहे. श्री गुरु दत्तराया त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पुण्यभूमी हरिभक्तपरायण विठ्ठलजी महाराज सुतार यांच्या मार्गदर्शनाने चालू असणारा हा वैष्णव मेळावा एक दिवशी 1.5 दिवसाचा 2 करण्यापासून आभार मानूयात. श्री गुरु दत्तरायांचं एकदा सगळ्यांनी भजन करा. दिगंबरा
भक्ती सन्माने पूजिला. खऱ्या अर्थाने भगवंत परमात्मा घरी आला, भक्तीने सन्मानाने आणि प्रेमाने भगवंताचं पूजन केलं. खऱ्या अर्थाने त्या भगवंताला ओळखा. तुमच्या आमच्या हृदयस्थ विराजमान आहे ते ओळखून घ्या. हा संदेश कीर्तनरूपी सेवेकरता ज्यांनी सुरेल पखवाज वाजवला, ज्यांनी उत्कृष्ट पेटी वाजवली आपल्या परिसरातलं व्यक्तिमत्व शेख महाराज, किंवा दोघांचंही मनापासून अंतकरणापासून आभार मानते. ज्यांनी भारी गायन काम केलं आमचे सुनील महाराज आहेत, गौरव महाराज आहेत, विवेकानंद महाराज आहेत आणि आनंदगड संस्थानमधील हे सर्व टाळकरी, सगळ्यांचं मनापासून अंतकरणापासून आभार मानूयात. ज्यांच्या कृपेने बोलते आहे माझे सद्गुरू संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा हरिभक्तगण राजाराम महाराज जगताप यांच्याच कृपाशीर्वादाने बोलते आहे. ज्यांच्या नियोजनाने तुमच्यापर्यंत मला येण्याचा योग आला, ज्यांच्या खऱ्या अर्थाने प्रेरणेचे परिचयाचे असणारे सुतार महाराज, त्यांच्याच कृपेने मी तुमच्या समोर येऊन बोलू शकले. त्यांच्या नियोजनाने तुमच्याशी संवाद साधण्याचा योग मला आला. त्यांचाही अंतकरणापासून आभार मानते. माझा आवाज ज्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवला, माईक सिस्टमवाले 1 2 3 4 मसनीत कामाप्रती तुमची इमानदारी आहे. खास काम करता तुमच्या अंतकरणापासून आभार. ज्यांनी माझा कार्यक्रम शूट केला, तुम्ही दोघ जण फोटोग्राफरवाले पण आणि तुम्ही पण, तुमचंही मनापासून अंतकरणापासून आभार मानते. पुनश्च एकदा एखादा शब्द बोलता बोलता 100% सुटला असेल तर तो माझा मला परत द्या. जे बरोबर आहे ते जीवन जगताना आचरणात आणा. प्रेमाचे या बोला नाही पेच पाड भले तरी गोड मानून घ्या. बोलता बोलता एखादा शब्द 100% जाणार, लावून काय धरू नका. महाराज इथं चुकले असं अजिबात म्हणू नका. जे बरोबर आहे ते मात्र जीवन जगताना आचरणात आणा. चुकीचं मला द्या, जाता एखाद्या कॉर्नरला सोडून देईल. आणि जे बरोबर आहे पुनश्च एकदा त्याची विनंती आचरणात आणा. झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करू. झालेली सेवा श्री गुरु दत्तात्रयांच्या चरणी अर्पण करू. आणि माझ्या कार्यक्रमासाठी ज्यांनी मला खरंच प्रोत्साहन दिलं, बापू आज माझे सासरे कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी एक मुलगी बाप म्हणून माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं असेल ना तर ते म्हणजे माझे सासरे आहेत. कधी आमच्या बाई माणसाला मंदिरात जाऊन देणे, 4 माणसात जाऊन उभं राहून बोलले अजिबात परवानगी नव्हती. पण तात्यांनी कसलाही संकोच न ठेवता मला सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवलं आणि पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले माझे सासरे. म्हणून मी आज तुमच्या समोर खऱ्या अर्थाने बोलू शकले. त्यांचंही मनापासून आभार मानते. माझ्या कार्यक्रमाला विशेष ज्यांची उपस्थिती लाभली माझे मोठे बंधुराज पण आज झालेले आहेत. कधीतरीच योग येतो, पण खऱ्या अर्थाने कधीही वाटलं नव्हतं की आपण कीर्तनकार होऊ आणि माझ्या पुढं माझा भाऊ कीर्तनाला असेल. कधीच नव्हतं वाटलं. पण खऱ्या अर्थाने त्यांच्याही मनाचा मोठेपणा, अगदी बारक्या बहिणीचं कीर्तन मोठ्यापणाने समोर बसून ऐकतात माझे बंधुराज दीपक गायकवाड, त्यांनीही उपस्थिती लावलेली आहे. तुमचंही मनापासून अंतकरणापासून आभार मानते. तुम्ही सर्व गुणी मंडळी सगळ्यांचं पुनश्च एकदा अंतकरणापासून महाराज आभार. झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण आणि सेवेला विठ्ठल जय जय. मी मराठी बोलताना थोडा हे होईल, म्हणजे मी पुण्यातच होता. आता काय झाले म्हणजे तिकडे गेल्यानंतर थोडं मराठी विसरलेले आहेत. काय चुकी झाला तर मला क्षमा करा. एक म्हण गेलं तर आता काय सर्व ताईने सांगितलं, असलं आई आपला, असलंच आई, संस्कार देणारा आई आपला तिकडे तिकडे जन्म व्हायला पाहिजे ताईसारखा. मला खूप आनंद झाली. आणि आपला गावामध्ये, हे गावामध्ये आपला महाराज इकडे महाराज लय आत्मामध्ये लय आत्मे
ह्यांची हृदय तुम्हाला कळणार नाही, ह्यांची हृदय काय म्हणून तुम्हाला कळणार नाही. ते संतला संतचे हृदय कळू शकतो आणि तुम्हाला कळणार नाही. तुम्ही ज्या ओळखा महाराजाला ओळखा, त्यांची आत्माला ओळखा. आपला अत्रे ऋषीची पत्नी अनसुया हे कोण आहे कोणाला माहिती आहे? दत्तात्रेयाला काय संबंध आहे कोणाला माहित असेल हात उचला. नाही माहित. बघा एक वेळ काय झाले माहितीये का, नारद ऋषींनी ज्यावेळी सांगितलं अरे तुम्ही काय प्रतिव्रती, तुमची पेक्षा मोठं प्रतिव्रती कोण आहे? अनसुया. ते परीक्षा करण्यासाठी ते तिघांनी पाठवले ब्रह्म विष्णू महेशला, जाओ परीक्षा करा म्हणून. खूप आनंद आली महाराजची आणि माझी भाग्य, मी कोणतं जन्माची गावाची काहीतरी माझी रिश्ता असेल, हे जन्मतच नव्हतं कोणतं जन्मात असेल असाच मी येणार नाही. काहीतरी असेल म्हणून मला इथे ओढून आणले, तिकडून मी आले 2 दिवसासाठी. माझी पण तिकडे आता उरूस चालणार आहे, त्याची सर्व तयारी चालू आहे. 10 पासून मकर संक्रांत 14 पर्यंत तिकडे उरूस चालणार आहे, त्याची मध्ये मी आले आणि प्रतिष्ठापनची खूप आनंद आले. आणि पण प्रतिष्ठापन असं झाले की कसं कसं बसवलं तसं तसं मूर्ती बसले म्हणले तर ते एक एक मूर्ती उचलायला होत नाही आणि बसताना पण तिकडे इकडे होतं. काय नाही, व्यवस्थित मूर्ती बसले आणि शक्ती आहे म्हणून बसले. आणि महाराजची कृपा आणि इथला महाराजची त्याची जपा आणि तपास ह्याची मुले ते मूर्ती बसलेले, ह्याची फायदा तुम्ही घ्यायला पाहिजे. गावाला सर्व येऊन त्याची दर्शन घ्या आणि त्याच्याकडून काय भेटतो आणि महाराजकडून काय भेटतो ते घेऊन तुमची संसारची कल्याण करण्यासाठी इथं बसलेले महाराज, त्यांना ओळखा आणि कल्याण करून घ्या आपला संसारचे. समजलंय? आणि बघा एक म्हणलं आपल्या याच्यामध्ये एक मुलगी अत्रे ऋषी अनसुयाची मुलगी सत्य सावित्री, आणि त्यांना इकडून असं नाही संत मंडळाचं काय ते साधू होणार नाही, काम पण करू दे आणि संसारला पण बरोबर हे करू दे. आणि संसार मध्ये आताचे काय एक म्हणायला गेलं तर लग्न करून दिल्यानंतर माझी सासू मला बरोबर बघत नाही, माझी सासू मला बघत नाही बरोबर, माझी नवरे मला इज्जत देत नाही, हे असा सर्व हे येतो. हे आई संस्कार द्या त्यांना. सासूची इज्जत कसं पाहायची ते बघायला पाहिजे. इज्जत देत नाही म्हणून काहीतरी माझ्याकडून चुकी आहे ते शोधून काढायला पाहिजे की काय माझी सासूकडून काहीतरी माझ्याकडून काहीतरी चुकी झाली का म्हणून. मला बोलायला येत नाही, आता थोडं बोलले मी. असं संसार मध्ये चांगलं राहायची प्रयत्न करा आणि मग मुलांना संस्कार द्या. ओम प्रणतनं प्रसिदातम विश्वदे प्रणतनं प्रसिदातम सर्व विश्वाधारिण त्रिलोक्य वासनमडं लोकनं वरदो भवाम लोकनं वरदो भवा लोकनं वरदो भवा. स्वामींचं मार्गदर्शनामध्ये एकदम चेंज होत आहे, तर त्यासाठी आपण त्यांना परत कधी एकदा परत बोलू आणि त्यांचं पण कीर्तन आपण ऐकू. महाकाली हे माझी तुमची कार्यासाठी ते टाकले. पुणेकर सेवक मंडळ जे आहे आलेले शिष्यमंडळ, कृपया सर्वांनी मंदिरमध्ये 2 मिनिटांसाठी यावे दर्शन. तरी या कीर्तनाचा सर्व
भाविकांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती मी सर्व भाविकांना करतो आणि माझे 2 शब्द आभाराचे संपवतो. कपूरजी सोलंके